नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नाभी पुरण, नाभीमध्ये, बेंबीमध्ये, बेली बटनमध्ये तेल किंवा तूप टाकण्याचे आपल्या सगळ्यांना काय काय फायदे होऊ शकतात. आता बघा, स्वस्थ व्यक्तीने आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी म्हणजे आपण आजारी पडू नये, आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी बऱ्याचशा काही गोष्टी करायला हव्यात असं आयुर्वेद सांगतो. आणि त्यामध्ये सुद्धा नाभी पुरण येतं. म्हणजे अंगाला तेल लावणं, डोक्याला तेल लावणं, नाकामध्ये तेल टाकणं, पायाला तेल लावणं, ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या दिनचर्येमध्ये येतात की ज्या स्वस्थ व्यक्तीने आपलं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी करायला हव्यात. त्यापैकीच अशी एक पद्धत आहे, अशी एक मेथड आहे की जी आपलं पोटाचं आणि आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी उपयोगी पडू शकते, ज्याला म्हणतात नाभी पुरण. त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हे नाभी पुरण, नाभीमध्ये तेल टाकण्याची प्रक्रिया आपण कशी करायला हवी, कधी करायला हवी, कोणकोणत्या अशा कंडिशन्स आहेत, कोणकोणते असे आजार आहेत, कोणकोणते असे त्रास आहेत की ज्यामध्ये तुम्हाला नाभी पुरण केल्याने चांगला फायदा मिळू शकतो. तुमची जी औषधं चालू आहेत ती तुमच्या शरीराला लवकर लागू पडू शकतात, आजार तुमचे लवकर बरे होऊ शकतात. असे कोणकोणते आजार आहेत त्याबद्दल आपण बघणार आहोत. तसंच नाभी पुरण कोणी करू नये, अशा कोणत्या अवस्था आहेत की ज्यामध्ये तुम्हाला बाबा नाभी पुरण नाही करायला पाहिजे, नाभीमध्ये तेल नाही टाकायला पाहिजे, हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे अतिशय इंटरेस्टिंग आहे, महत्त्वपूर्ण आहे, आरोग्यपूर्ण आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न स्किप करता, पुढे ढकलता व्यवस्थित बघा. संपूर्ण नाभी पुरणाची माहिती तुम्हाला ह्या सेशनमध्ये, व्हिडिओमध्ये मिळणार आहे. नाभीचं थोडक्यात महत्त्व सांगतो. गरोदरपणामध्ये बघा, नाभीच्या ठिकाणीच आपलं नाळ जोडलेली असते आणि तिथूनच बाळाला आईकडून जे काही पोषण असतं ते मिळत असतं. हा एक महत्त्वाचा भाग झाला. नाभी हे आपल्या शरीराचं सेंटर पॉईंट आहे. हा एक एक मोठा महत्त्वाचा असा भाग आहे नाभी. तसंच मित्रांनो, पित्ताचं स्थान नाभी सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये पित्त दोषाचं स्थान नाभी सांगितलेलं आहे. जे पोटामधले वायू आहेत, समान वायू, अपान वायू आणि उदान वायू, यांचं सुद्धा स्थान हे नाभी सांगितलेलं आहे. त्यामुळे नाभीमध्ये तुम्ही कोणतंही औषध टाकताय ना, त्याचा प्रभाव तुमच्या पित्तावर पण होणार आहे, वातावर पण होणार आहे. आणि ज्या काही नाड्या आपल्या सगळ्या शरीरामध्ये नाभीच्या ठिकाणाहून पसरलेल्या आहेत असं सांगितलं जातं. त्यामुळे संपूर्ण शरीरावर सुद्धा मित्रांनो तुम्हाला ह्या नाभीमध्ये जे काही औषध तुम्ही टाकणार आहात त्याचा फायदा होणार आहे. बघा, हे एक प्रकारचं रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे. जसं आपण तोंडामधून औषध घेतो किंवा नाकामध्ये आयुर्वेदामध्ये नस्य केलं जातं, कर्णपुरण केलं जातं किंवा संडासच्या रस्त्यामधून सुद्धा आयुर्वेदामध्ये औषधं टाकली जातात, त्याला बस्ती असं म्हणतात. तर हे वेगवेगळे काय आहेत, हे रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे आपल्या शरीरामध्ये औषध सोडण्याच्या एक मार्ग आहेत. त्यातलाच हा नाभी एक मार्ग आहे. त्यामुळे नाभी पुरण केल्यामुळे मित्रांनो आपल्या शरीरालासुद्धा, आपल्या पोटालासुद्धा त्याचा फायदा जो आहे तो होत असतो. मणिपूर चक्र याचं स्थानसुद्धा नाभी सांगितलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये नाभी हे सद्य प्राणाहार मर्मसुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर जोरात आघात झाला, तर नाभीच्या ठिकाणी जर जोरात आघात झाला तर आपलं मरणसुद्धा येऊ शकतं, तात्काळ मरण येऊ शकतं. अशा प्रकारचं महत्त्व जे आहे ते नाभीला आयुर्वेदामध्ये आहे. त्याच्यामुळे नाभी हे एक प्रकारचं असं एक स्थान आहे की ज्या ठिकाणी जर आपण काही औषध जर सोडलं तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होणार आहे मित्रांनो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. आता आपण कंडिशन्स बघूया की ज्यामध्ये तुम्हाला नाभी पुरणाने फायदा होऊ शकतो. बघा, तुम्हाला पोटामध्ये जर वायू वाढलेला असेल, त्यामुळे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल, मोशनला तुम्हाला जर कडक होत असेल किंवा साफ होत नसेल, रोजच्या रोज तुम्हाला शिला होत नसेल, पोटामध्ये गॅसेस जास्त प्रमाणामध्ये तयार होत असतील, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही तिळाच्या तेलाचं नाभी पुरण करू शकता. तर हे कसं करायचं, किती टाकायचं, सगळं आपण नंतर बघणार आहोत. सगळ्या गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार तर आहेच. तर पोटामध्ये जर वात वाढत असेल, पोट फुगत असेल, पोटामध्ये गॅसेस अधिक प्रमाणामध्ये निर्माण होत असतील, शी तुमची जी आहे ती कोरडी होत असेल, ड्राय होत असेल, तर अशावेळी तुम्ही तिळाचं तेल किंवा एरंड तेल मिळतं बघा, कॅस्टर ऑइल, तर याचासुद्धा वापर जो आहे तो तुम्ही नाभी पुरवण्यासाठी करू शकता. लहान बाळांना बघा, लहान मुलांना पोट साफ होत नाही, शी जी आहे ती व्यवस्थित होत नाही. अशावेळी लहान मुलांनासुद्धा जर पोट साफ होत नसेल, त्यांना रोजच्या रोज शी होत नसेल, संडासला कडक होत असेल, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही लहान बाळांनासुद्धा कॅस्टर ऑइल, एरंड तेलाचे 2-3 थेंब त्यांच्या नाभीमध्ये सोडू शकता. आणि मित्रांनो बघा, नाभीमध्ये तेल कधी नाही टाकायचं आहे ते पण मी सांगणार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करण्याआधी पूर्ण व्हिडिओ बघणं आवश्यक आहे. त्यामुळे लहान मुलांना जर तुम्हाला टाकायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो बघा.
तर मुलांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तुम्ही निश्चितच नाभीपुरण करू शकता. फक्त 6 महिन्याच्या आतमध्ये जर लहान मूल तुमचं असेल, 6 महिन्यापेक्षा लहान जर बाळ असेल तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. व्हिडिओ बघून करू नका. 6 महिन्यापेक्षा मोठं बाळ असेल तर 1 ते 2 थेंब नाभीमध्ये एरंड तेलाचे टाकायला काही हरकत नाही. तर पोटाच्या विकार आहेत, पोटाची समस्या आहेत तुम्हाला, तर तुम्ही नाभीपुरण जे आहे ते निश्चितच करायला हवं. तसंच पित्ताचा त्रास तुम्हाला असेल, पोटामध्ये जर तुम्हाला जळजळ होत असेल, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल, आग होत असेल, अन्न खाल्ल्यानंतर पोटामध्ये आग पडल्यासारखं वाटत असेल, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही गाईच्या तुपाने, देशी गाईच्या तुपाने जर तुम्ही नाभीपुरण करताय तर ॲसिडिटी कमी होण्यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला नक्कीच चांगला फायदा जो आहे तो होतो. तर समान वायू आपल्या पोटातला, अपान वायू आणि पित्त हे व्यवस्थित ठेवण्यासाठी स्वस्थ व्यक्तीने सुद्धा, नॉर्मल लोक जे आहेत त्यांनी सुद्धा खोबरेल तेल किंवा गाईच्या तुपाचं नाभीपुरण जर केलं तर निश्चितच तुम्हाला चांगला फायदा जो आहे तो पित्त आणि वायू हे बॅलन्स ठेवण्यामध्ये होऊ शकतो. गायनॅक रिलेटेड प्रॉब्लेम्समध्ये आता आपण बघूया नाभीपुरणाने काय फायदा होतो. बऱ्याचशा महिलांना पाळीच्या वेळी भयंकर पोटामध्ये दुखतं. इस्पेशली तरुण मुली आहेत की ज्यांना पाळी येते त्यावेळी पोटामध्ये बऱ्याचसं दुखायला लागतं. तर अशावेळी, अशा कंडिशनमध्ये तुम्ही जर पाळी येण्याच्या आधी 10 दिवसापासून, म्हणजे पाळी येणार आहे समजा 10 तारखेला, तर 1 तारखेपासून जर तुम्ही नाभीपुरण करायला चालू केलात तर निश्चितच जे काही पेन आहे जे पिरियड्स येताना जे होतं ते बऱ्याचशा स्त्रियांचं जे आहे ते कमी होताना दिसतं. तर हा एक भाग करून बघण्यासारखा आहे की ज्या महिलांना पिरियड्स येण्याच्या वेळी जेव्हा पेन होतं तर त्या लोकांनी नाभीपुरण जे आहे ते तिळाच्या तेलाने नक्कीच करावं. तसंच काही महिलांना पिरियड्स जे आहेत ते लवकर येतात किंवा ब्लिडिंग थोडंसं जास्त होतं. अशा कंडिशनमध्ये काय असतं की शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते. तर अशावेळी जर तुम्ही गाईच्या तुपाने नाभीपुरण जर केलं तर त्यामुळे पोटातली उष्णता कमी होते आणि जे अंगावरून जास्त जात असतं त्याचं प्रमाणसुद्धा कमी व्हायला लागतं आणि जे हार्मोनल सायकल बिघडलेलं असतं ते सुद्धा संतुलित होण्यासाठी मित्रांनो नाभीपुरण जे आहे ते नक्कीच करायला हवं. त्याच्यामुळे ज्या PCODच्या मुली आहेत की ज्यांची पाळी वेळेवर येत नाही आणि वजन जे आहे ते बारीक आहे, म्हणजे वजन जास्त नाही आहे, अशा मुलींनी नाभीपुरण जरूर करायला हवं. ज्यांना अंगावरून जास्त जात आहे त्या मुलींनीसुद्धा किंवा त्या स्त्रियांनीसुद्धा नाभीपुरण करायला हवं. तसंच ज्यांना पिरियडच्या वेळी पोटामध्ये भयंकर दुखतं अशा महिलांनी, मुलींनी नाभीपुरण जे आहे ते तिळाच्या तेलाने किंवा गाईच्या तुपाने, तुमची उष्णता जास्त असेल तर गाईच्या तुपाने करा आणि जर उष्णता शरीरामध्ये कमी असेल, वाताचं आधिक्य शरीरामध्ये असेल तर तिळाच्या तेलाने जे आहे ते नाभीपुरण जे आहे ते तुम्ही करू शकता. लघवीच्या प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा नाभीपुरण जे आहे ते उपयोगी पडतं. अनेक वेळा बघा लघवीला जळजळ होते किंवा लघवीला वारंवार होते, लघवीला साफ होत नाही, अशा कंडिशन्समध्ये सुद्धा तुम्ही तिळाच्या तेलाने जे आहे ते नाभीपुरण जर केलं तर तुमच्या लक्षणांमध्ये तुम्हाला निश्चितच थोडाफार फायदा जो आहे तो होऊ शकतो. बरेचसे पुरुष असतात बघा, त्यांना प्रोस्टेटचा प्रॉब्लेम असतो, पोट साफ होत नाही, अशा कंडिशनमध्ये नाभीपुरण करायला काय हरकत नाही. स्त्रिया आहेत बघा की ज्यांना युरिनरी इनकॉन्टिनन्सचा प्रॉब्लेम आहे, वारंवार लघवी होते, लघवी होल्ड करता येत नाही, अशा महिलांनी सुद्धा जर नाभीपुरण केलं तिळाच्या तेलाने किंवा गाईच्या तुपाने जर नाभीपुरण केलं तर त्यांनासुद्धा या कंडिशनमध्ये चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो. तर थोडक्यात बघा मित्रांनो, जेव्हा शरीरामध्ये वात वाढलेला असतो, आता वात वाढलेला कसं ओळखणार की जेव्हा आपला उत्साह कमी होतो, चेहरा निस्तेज होतो, शरीराची शक्ती कमी होते आणि त्यानंतर झोप व्यवस्थित लागत नाही, वजन कमी होतं, सांध्यांचे प्रॉब्लेम असतात, दुखणी वाढतात सांध्यांची, तर हा प्रॉब्लेम जर असेल तर आपण म्हणू शकतो की आपल्या शरीरामध्ये वात जो आहे तो वाढतो आहे. तर अशा सगळ्या कंडिशनमध्ये तुम्ही नाभीपुरण जे आहे ते तिळाच्या तेलाने करू शकता. तसंच मित्रांनो, तुम्हाला काही एखादा स्पेसिफिक आजार असेल तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही तुमच्या आसपास जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्याकडून नाभीपुरणसाठी तेलसुद्धा घेऊ शकता. म्हणजे समजा तुमचे गुडघे झिजलेले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही क्षीरबला तेलाने नाभीपुरण करू शकता. जर तुम्हाला आमवाताचा त्रास असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हिंगू त्रिगुण तेल नावाचं तेल मिळतं, त्याने तुम्ही नाभीपुरण करू शकता. अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये तुम्ही जसा आजार असेल तसं आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून त्याप्रमाणे नाभीपुरणसुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकता. त्यामुळे वात तुमच्या शरीरामध्ये वाढला असेल तर सिंपल तिळाच्या तेलाने तुम्ही नाभीपुरण करा. पित्त वाढलेला असेल, तुमच्या शरीरामध्ये उष्णता असेल, तुम्हाला जर चटकन राग येतो आहे, तुमचं पचन जे आहे ते फास्ट आहे, ॲसिडिटी लगेच होते, थोडंसं जरी तिखट खाल्लं तरी पचत नाही, याचा अर्थ काय आहे, शरीरामध्ये पित्त वाढलेलं आहे. आणि ही पित्त वाढलेली कंडिशन तुमची असेल तर गाईच्या तुपाचं नाभीपुरण जे आहे ते तुम्हाला करत राहायला हवं. त्याने तुमची उष्णता शरीराची जी आहे
ती बॅलन्स राहू शकते. त्वचेवर सुद्धा हे नाभी पुरण काम करतं. त्याच्यामुळे त्वचेचा ग्लो चांगला राहण्यासाठी, त्वचेचं जे तेज आहे ते वाढण्यासाठी सुद्धा तुम्ही खोबरेल तेलाने सुद्धा मित्रांनो नाभी पुरण करू शकता. तसंच मित्रांनो, नाभीमुळे आपल्या ब्रेनवर पण चांगलं काम होतं. त्यामुळे ज्यांना स्ट्रेस लेवल्स वाढलेले असतात, टेन्शन असतं, अशा लोकांनी सुद्धा खोबरेल तेलाचं जर रोज रात्री झोपताना जर नाभी पुरण केलं तर त्याच्यामुळे पोट साफसुद्धा चांगलं राहतं आणि आपल्या स्ट्रेस लेवल्स जे आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा कमी येण्यामध्ये नक्कीच चांगला फायदा होतो. IBS सारखे रुग्ण असतात बघा, की ज्यांना सतत पोटामध्ये गॅस झालेला आहे, पोट साफ होत नाही आहे, याच्यामुळे ते लोक बेचैन असतात. तर अशा लोकांनी सुद्धा जर खोबरेल तेल आहे किंवा तिळाचं तेल आहे किंवा गाईचं तूप आहे, अल्टरनेटसुद्धा तुम्ही करू शकता. कधी गाईचं तूप, कधी खोबरेल तेल, कधी तिळाचं तेल, अशा स्वरूपात सुद्धा IBSच्या रुग्णांनी जर अधूनमधून अल्टरनेट म्हणजे बदलून जर नाभी पुरण केलं तर त्यांनासुद्धा मित्रांनो चांगला फायदा जो आहे तो होताना दिसतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो बऱ्याचशा वेगवेगळ्या कंडिशन्स मी तुम्हाला सांगितलं. तसंच स्वस्थ व्यक्तीने सुद्धा जर तुम्हाला काही आजार नाही आहे आणि पोटाचं आरोग्य, आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही गाईच्या तुपाचे 1, 2, 3 थेंब किंवा 4 थेंब अशा स्वरूपामध्ये तुम्ही नाभी पुरण करू शकता. आता बघा, हे नाभी पुरण करायचं कसं, त्याची विधी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. काय करायचं, साधारणपणे 1 चमचाभर तेल जे आहे ते एका छोट्या वाटीमध्ये घ्यायचं आणि इनडायरेक्ट हीट मेथडने ते तेल जे आहे किंवा तूप जे आहे ते कोमट करायचं आहे. म्हणजे एका पातेल्यामध्ये, एका टोपामध्ये गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये ती छोटीशी वाटी जी आहे ती ठेवायची. मग ते तुमचं तेल आहे किंवा जे तूप असेल ते कोमट होईल. कोमट झालं की त्यानंतर मग 3-4 थेंब जे आहेत ते आपल्या नाभीमध्ये सोडायचे. नाभीमध्ये सोडल्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी ते जरा 1 मिनिटभर असं मसाज करून जिरवायचं आणि त्यानंतर जे उरलेलं तेल आहे ते पुन्हा आपल्या बोटावर घ्यायचं आणि बोटावरून आपल्या नाभीच्या अवतीभोवती एक क्लॉकवाईज, जसं घड्याळाचे काटे फिरतात त्या पद्धतीने हलक्या हाताने 2 ते 3 मिनटं मसाज करायचा. झालं. सोपं आहे मित्रांनो. बस एवढंच मित्रांनो. एकदम सोपी आणि साधी प्रोसिजर आहे नाभी पुरणाची. तर ही प्रोसिजर जी आहे ती तुम्ही रेग्युलर बेसिसवर करू शकता. आता कधी करायचं नाभी पुरण? बघा, शक्यतो जेवल्यानंतर लगेच नाभी पुरण करू नका. म्हणजे तुम्ही काय जेवलात, दुपारी जेवला आहात किंवा रात्री जेवलात, सकाळी नाश्ता केलेला आहात आणि अन्न पोटामध्ये पचवायचं काम चालू आहे, तर अशा वेळी तुम्ही नाभी पुरण करू नका. जेवल्यानंतर साधारणपणे 1.5 ते 2 तासानंतर जर नाभी पुरण केलात तर चांगला फायदा तुम्हाला होईल. त्यामुळे सकाळी उपाशीपोटी तुम्ही नाभी पुरण करू शकता. जेव्हा तुम्ही सकाळी उठून समजा व्यायाम करायला जात आहात त्यावेळी नाभी पुरण करा आणि व्यायाम करायला तुम्ही बाहेर जाऊ शकता. संध्याकाळच्या वेळी समजा तुम्ही ऑफिसवरून आला आहात, हातपाय धुतले, त्यानंतर तुम्ही नाभी पुरण करू शकता. किंवा समजा तुम्ही संध्याकाळी 8 वाजता जेवत आहात, मग त्यानंतर 10-10:30 वाजता पण तुम्ही नाभी पुरण जे आहे ते झोपण्याच्या वेळी करू शकता. तर ही एक नाभी पुरणाची वेळ आहे. किती दिवस तुम्ही नाभी पुरण करायचं आहे? नाभी पुरण तुम्ही आयुष्यभर मित्रांनो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ही एक जस्ट सिंपल साधी प्रोसिजर आहे आणि आयुर्वेदामध्ये हे स्वस्थ वृत्तामध्ये येते, म्हणजे रोज करायचाच भाग आहे. तरीही मी म्हणेन तुम्हाला मित्रांनो की महिन्याचे 15 ते 20 दिवस तुम्ही नाभी पुरण करा आणि 10-12 दिवस जे आहे तो गॅप पण घेऊ शकता. अशा स्वरूपामध्ये तुम्ही अधूनमधून नाभी पुरण जे आहे किंवा नाभीमध्ये तेल टाकणं आहे, ही प्रक्रिया जी आहे ती तुम्ही करतसुद्धा आयुष्यभर राहू शकता. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाभी पुरण किंवा नाभीमध्ये कोणी तेल टाकायचं नाही आहे. आता बघा, ज्या लोकांच्या सर्जरीज झालेल्या आहेत, ऑपरेशन जस्ट झालेलं आहे, अपेंडिक्सचं आहे, सीझरचं आहे, जे काही ऑपरेशन आहे त्याच्यामुळे टाके असणार बघा, तर ते टाके जोपर्यंत व्यवस्थित भरत नाही आहेत, ती सर्जिकल जी काही जखम झालेली आहे ती जोपर्यंत चांगली भरत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला नाभी पुरण जे आहे ते करायचं नाही आहे. अंबिलिकल हर्निया नावाचा एक प्रॉब्लेम असतो बघा. नाभीमधून असा एक छोटासा मांसाचा गोळा बाहेर येतो. तर हा अंबिलिकल हर्निया जर तुम्हाला असेल ना तर आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने नाभी पुरण करा. बऱ्याचशा अंबिलिकल हर्नियाच्या केसेसमध्ये मी एरंड तेलाने नाभी पुरण करायला सांगतो. त्याने तो भाग नरम राहतो आणि तो हर्निया वाढत नाही. परंतु तुम्हाला चेक करायला हवा मात्र, कारण तो हर्निया केवढा मोठा आहे, तो अडकतो आहे का, त्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे का, ह्या गोष्टी बघणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे अंबिलिकल हर्निया असेल तर व्हिडिओ बघून नाभी पुरण करू नका. तुम्ही आसपास तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा, त्यांना दाखवून तुम्ही नाभी पुरण जी आहे ती प्रोसिजर जी आहे ती तुम्ही करू शकता. नाभीमध्ये जर इन्फेक्शन झालेलं असेल, नाभी जर ओली असेल किंवा नाभीमध्ये बऱ्याच वेळा घाण पण जमलेली असते, अस्वच्छ पण असतं त्या ठिकाणचा भाग, वास येत असतो, तर अशी कंडिशन जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणची आधी स्वच्छता व्यवस्थित करून घ्यायला हवं. त्या ठिकाणी जे काही इन्फेक्शन झालेलं आहे ते क्लिअर करून घ्यायला हवं. त्या ठिकाणी तुम्हाला दुखत असेल नाभीमध्ये तर त्या ठिकाणी इन्फेक्शन असण्याची शक्यता असू शकते. तर हा भागसुद्धा तुम्हाला आधी पहिला बघायला हवा आणि मगच तुम्हाला नाभी पुरण जे आहे ते करायला हवं. इस्पेशली लहान बाळांमध्ये बघा, नाभी जी आहे ती चांगली सुकलेली आहे की नाही
ते बघायला हवं तुम्हाला. त्या ठिकाणी बोट लावून बघा की बाळाला दुखतंय की नाही. दुखत असेल, बाळ रडत असेल तर मात्र नाभीपुरण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका. तर तसं नसेल तर तुम्ही बाळालासुद्धा नाभीपुरण जे आहे ते करू शकता. तर मेन काय आहे मित्रांनो की नाभीची स्वच्छतासुद्धा. जर तुम्ही नाभीपुरण करता आहात ना तर तुम्हाला आंघोळीच्या वेळी नाभीला स्वच्छ धुणे हे सुद्धा करणं आवश्यक आहे. कारण काय होणार आहे बघा, जर समजा तुम्ही रेग्युलर बेसिसवर नाभीमध्ये तेल टाकणार आहात तर मग तुमचे जे कपडे असणार आहेत त्या कपड्यामध्ये कसा छोटा कापूस असतो, तर तो कापूस जो आहे तो नाभीमध्ये जमत राहतो आणि तेल त्या ठिकाणी असेल तर काय होणार आहे, त्या ठिकाणी चिकटपणा निर्माण होणार आहे आणि मग धूळ आहे तर ह्याचं इन्फेक्शन जे आहे बाहेरच्या वातावरणाचं, धुळीचं किंवा काही घाण आतमध्ये नाभीमध्ये जाते तर त्याचं इन्फेक्शन तुमच्या नाभीमध्ये होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे नाभीपुरण जेव्हा तुम्ही करता त्यावेळी सकाळी व्यवस्थित नाभीला स्वच्छ धुणं हे सुद्धा आवश्यक आहे. अन्यथा त्याच्यामध्ये इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं मित्रांनो. तर ही सुद्धा बाब आपल्या सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्या ठिकाणची स्वच्छता जी आहे तीसुद्धा व्यवस्थित राहिली पाहिजे. प्रेग्नन्सी असेल तर मात्र नाभीपुरण करू नका. जर तुम्हाला दिवस गेलेले आहेत, बाळ आहे पोटामध्ये, अशा कंडिशनमध्ये नाभीपुरण जे आहे ते करायचं नाही आहे. तसंच जर तुम्हाला अजीर्ण झालेलं असेल, अन्न खाल्लेलं आहे तुम्ही आणि अन्न तसंच्या तसं पोटामध्ये आहे किंवा तुम्हाला जुलाब लागलेले आहेत, पोटामध्ये भयंकर दुखत आहे, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही मित्रांनो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नाभीपुरण जे आहे ते करायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन एक छोटंसं हे नाभीपुरण म्हणजे नाभीमध्ये तेल घालण्याची जी प्रोसेस आहे ती करायला जर तुम्ही सुरुवात केलात तर एक छोटी इन्व्हेस्टमेंट तुमच्या आरोग्यामध्ये तुम्हाला भरपूर बरंचसं व्याज, आरोग्यरूपी व्याज जे आहे ते मिळवून देऊ शकतं. त्यामुळे नक्कीच नाभीपुरण करायला चालू करा. आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा. तसंच मित्रांनो सोमवार ते शुक्रवार रात्री 9:15 वाजता तुम्ही माझ्याशी डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये टाईप करून बोलू शकता. बरोबर आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तेव्हा रात्री 9:15 वाजता तुम्ही चॅनलला हजर राहा आणि तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आपण त्यांना नक्कीच उत्तरं देऊ. व्हिडिओ आवडला असेल, चांगला वाटला असेल, ही माहिती असं तुम्हाला वाटतं आहे की अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी तर व्हिडिओ जो आहे तो लाईक करा. हे लाईक करणं हे फ्री असतं मित्रांनो, मोफत असतं. खाली जे तुम्हाला लाईकचं बटन दिसतं आहे त्यावर सगळ्यांनी क्लिक करा. चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल, बाजूला सबस्क्राईबचं बटनसुद्धा आहे बघा. जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता इथेच थांबतो. पुढच्या वेळी एखादा चांगला विषय तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद.